सर्वांना ख्रिस्ता सलाम। आणि आज आनंद होतो की परमेश्वराने आजचा दिवस आपल्याला दाखवला आणि आज सुद्धा मी एक त्याचं सुंदरचं वचन तुमच्यासोबत शेअर करत असताना आजचं जो आपल्याला निवडलेलं वचन दिलेलं ते आहे मार्क 10वा अध्याय 52वा वचन आहे 52। जर आपण बघितलं मार्कमध्ये परमेश्वर म्हणतो, येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरं केले आहे। तेव्हा लागलीच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला। प्रियांनो, आजचा जो आपला वचन आहे, जो टॉपिक आहे तो आहे विश्वास। आज आपण किती परमेश्वरामध्ये विश्वासी आहे प्रियांनो? जर आपल्यामध्ये विश्वास असेल त्याला धरून तरच आपण हे जग जिंकू शकतो, तरच आपल्याला परमेश्वर काहीतरी देऊ शकतो प्रियांनो। परमेश्वर म्हणतो, जर आपण बघितलं योहान 3:16 काय सांगितलेलं आहे की जो कोणी येशू ख्रिस्तावरती प्रीती करेल त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल। आपल्याला जर सार्वकालिक जीवन पाहिजेलं आहे प्रियानो, तर आपल्याला त्याच्यासाठी लढायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला झगडायचं आहे। जसं मार्कमध्ये जी स्टोरी आहे ती आंधळ्या व्यक्तीची स्टोरी आहे प्रियानो। जर आपण 46 वचनापासून जर आपण बघितलं, नंतर ते येरिहोस आले, मग तो त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय येरिहो सोडून जात असता तिमायाचा मुलगा बारतिमेय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता। तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो मोठ्याने म्हणू लागला, अहो दावीद पुत्रा येशू, माझ्यावर दया करा। तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकाविले, पण तो अधिकच ओरडू लागला, अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा। तेव्हा येशू थांबून म्हणाला, त्याला बोलवा। मग तो त्या आंधळ्याला बोलून म्हणाले, धीर धर, उठ, तो तुला बोलवीत आहे। तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला। येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे? आंधळा त्याला म्हणाला, गुरुजी, मला दृष्टी प्राप्त व्हावी। येशू त्याला म्हणाला, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरं केले आहे। तेव्हा लागलीच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला। प्रियानो, आज खरंच जे वचन आपल्याला सांगतं, जशी त्या आंधळाला दृष्टी नव्हती पण त्याचा विश्वास होता की हा येशू आहे, हा आपला परमेश्वर आहे, मसाया आहे, जो आपल्याला बरं करणार आहे। आणि त्याने खरंच त्याच्याकडे मागणी केली आणि त्याला येशू ख्रिस्तानी बरं केलं आहे। प्रियानो, आज सुद्धा या जगात आपण राहत असताना, या गोष्टीमध्ये, या जगाच्या गोष्टीमध्ये मिसळत असताना प्रियांनो, आपल्याला बायबलची वचने विसरायला नाही पाहिजे प्रियांनो। आपल्याला त्या येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे प्रियांनो। जर आपण विश्वासाने देवाकडे प्रार्थना करू, जर आपण एकटे बसून सिक्रेट प्रेयरसुद्धा जर आपण करतोय प्रियांनो, तरी येशू ख्रिस्त ती स्वीकारणार, कारण आपण त्याच्यावरती विश्वास ठेवला आहे प्रियांनो। जर आपला विश्वास भक्कम आहे, जर आपला विश्वास त्याला धरून आहे, तर तो आपल्यासाठी काहीही करू शकतो। पण फक्त आपल्याला त्याच्या वचनाद्वारे चालायचं आहे। त्याचं वचन आपल्याला सांगतं, त्याचं बायबल जे आपल्याला शिकवतं, त्या वचनाद्वारे आपल्याला ह्या जगात चालायचं आहे आणि ह्या जगाच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे प्रियांनो। जर आपण ह्या जगात मिसळत राहिलो तर आपल्याला खरंच काही भेटणार नाही, पण फक्त आणि फक्त पाप, फक्त आणि फक्त सैतान आपल्याला ओढत राहणार। पण जे सैतान आपल्याला ओढत असताना आपल्याला त्या सैतानाच्या बंधनातून मुक्त व्हायचे। आणि आपण आज ह्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, जर आपल्याकडून आज काही पाप झाले असेल प्रियांनो, जर आपण खूप काही पापी असेल प्रियांनो, तर आपण प्लीज क्षमा मागावी, परमेश्वराकडे यावं, प्रार्थना करावं आणि त्याचं वचन वाचावं। जर तुम्ही बायबल आत्ता जर तुमच्या हातात असेल, बायबल उघडणार, तर ते वचन फक्त आणि फक्त परमेश्वर तुमच्यासाठी काढून देणार आहे प्रियांनो। जसं प्रियांनो अब्रामाचा परमेश्वरावरती विश्वास होता, अब्रामाला परमेश्वराने खूप काही गोष्टी दिले, पण अब्रामाला एकच पुत्र झालता। परमेश्वर त्याला काय म्हणाला की तुझ्या पुत्राची बली तू मला दे। आणि अब्रामाचा परमेश्वरावरती एवढा विश्वास होता की त्यांनी त्याच्या पुत्राला घेऊन तो डोंगरावरती गेला त्याची बली देण्यासाठी। अब्रामाचा परमेश्वरावरती विश्वास होता प्रियांनो, तसा विश्वास आपल्यावरती, आपण परमेश्वरावरती असा विश्वास ठेवायला पाहिजे प्रियांनो। जेव्हा नोवाला परमेश्वराने सांगितलं, तू ती जी जहाज आहे ती तू बनव, कारण की हे जग मी संपवणार आहे आणि फक्त तुला, कारण की तू विश्वासी आहे, तुला आणि तुझ्या फॅमिलीला मी वाचवणार आहे आणि जे ॲनिमल्स आहे मी त्यांना वाचवणार आहे। आणि खरंच तसं परमेश्वराने केलं आणि त्यांनी
जहाज बनवलं, त्यांनी लोकांना सुद्धा सांगितलं की तुम्ही या जहाजात या, तुम्ही तुमच्या पापाची क्षमा मागा. जहाज बनवलेलं त्या जहाजामध्ये या, म्हणजे तुम्ही वाचणार. पण लोकांनी त्याचं ऐकलं नाही. अजून असे बरेच काही स्टोरीज बायबलमध्ये आहे. जर तुम्ही बायबल वाचणार की त्याच्या शिष्यांचं जे त्याचे भक्त होते त्यांचा विश्वास येशू ख्रिस्तावरती किती होता, त्यांचा विश्वास परमेश्वरावरती किती होता, आणि त्या विश्वासामुळंच त्यांनी हे जग जिंकलेले. प्रियांनो, योबाकडे काहीच नव्हतं. प्रियांनो, योबाला जेव्हा सैतानाने त्रास दिला, योबाचा विश्वास होता की मला परमेश्वर त्या गोष्टीतून काढणार, येशू ख्रिस्त मला त्या गोष्टीतून काढणार. आणि खरंच त्याची परीक्षा बघण्यात आली, पण त्याचा विश्वास तसाच होता. त्याचा विश्वास कायम होता की नाही, माझा परमेश्वर मला बरं करणार आहे. आणि तो खरंच बरा झाला. आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे जेवढी प्रॉपर्टी होती त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त येशू ख्रिस्ताने त्याला दिलेला आहे. प्रियांनो, तसंच तुमचा विश्वास परमेश्वरावरती किती आहे याची तुम्ही ते शोध लावा. प्रियांनो, तुमचा विश्वास परमेश्वरावरती किती आहे की तुम्ही फक्त चर्चला जाता येता आणि वापस तेच रुटीन तुमचं चालू असतं. प्रियांनो, आज रोज आपण बायबल वाचायला पाहिजे, रोज आपण प्रार्थना करायला पाहिजे त्याच्याकडे. जर आपण मागितलं प्रियांनो, जर आपल्याला जर त्याला माहिती प्रियांनो, जर आपण कळकळीची प्रार्थना त्याच्याकडे करू तो आपला ऐकतो. जर आपण क्षमा मागितली तर तो आपल्याला क्षमा करतो. पण तो सुद्धा लोक क्षमा करणार आहे. प्रियांनो, ज्या दिवशी शेवटचा काळ येणार आहे त्या दिवशी तो आपल्याला म्हणणार आहे की मी तुला ओळखत नाही, कारण तू माझी क्षमा मागितली नाही. ज्या दिवशी तो येणार आहे प्रियांनो, आपल्याला रेडी राहायचं आहे. प्रियांनो, आणि आजचा जो टॉपिक हाच होता की विश्वास किती महत्त्वाचा आहे. जर आपला विश्वास परमेश्वरावरती आहे तर आपण हे जग जिंकू शकतो. या जगाच्या पलीकडच्या गोष्टी आपण करू शकतो. प्रियांनो, पण तुमचा विश्वास परमेश्वरावरती राहायला पाहिजे. तुम्ही फक्त आणि फक्त परमेश्वरामध्ये चालायला पाहिजे. आंधळ्या व्यक्तीने जशी प्रार्थना केली, आंधळ्या व्यक्तीने जसं त्याला सांगितलं की येशू मला तू वाचव, मला दृष्टी दे, त्यांनी त्याला देव केली. तसं तुम्हाला सुद्धा तो दृष्टी देईल. प्रियांनो, तुमची दृष्टी तो चांगली करेल. प्रियांनो, पण फक्त तुम्हाला मागायची गरज आहे. त्याच्याकडे मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. सर्वांना ख्रिस्त सलाम.